नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाकरिता ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यासाठी मार्गदर्शन व सल्ला देण्याकरिता ई गव्हर्नन्स सल्ला नियुक्ती करण्याबाबत ओके ते सल्लागारसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. कोणते कोणते पदं असणार आहे, संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची. कशा पद्धतीने येणार ही भरती, कशा पद्धतीने फॉर्म भरायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याचे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी मी घेऊन असतो आपल्या चॅनलला. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, राज्यस्तरीय विशेष व मदत कक्षाकरिता ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यासाठी मार्गदर्शन व सल्ला देण्याकरिता ई गव्हर्नन्स सल्ला नियुक्ती करण्यावरचा हा जी आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून 9 जानेवारी 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो, जे शासन निर्णय दिलेला आहे, आता शासन निर्णयामध्ये काय असणार मित्रांनो, विभाग खुद्द प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दिनांक 27/12/2024 रोजीच्या झालेल्या बैठकीत विधी व न्याय विभाग खुद्दकरिता राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाकरिता ऑनलाईन प्रणालीमधील फेज 2 विकसित करण्यासाठी तांत्रिक व्यक्तींची आवश्यकता असल्याने KPMG ॲडव्हान्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत एक वरिष्ठ सल्लागार यांची दिनांक 1/6/2024 पासून पूर्वलक्ष्मी प्रभाने 1 वर्षासाठी नेमणूक करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रस्तावना खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे इथे मित्रांनो, टेम्पररी बेसिस तुम्हाला 1 वर्षासाठी इथं एक सल्लागार आणि 1 वर्ष सल्लागारसाठी इथं वॅकेन्सी येणार आहे मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. नंतरून ते परमनंट पण येणार आहे. त्यानुसार मित्रांनो, संदर्भ क्रमांक येथील 2 येथील निर्णयातील आपल्याला फर्मपैकी आपल्याला KPMG सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मधील वरिष्ठ सल्लागार यांची संदर्भ क्रमांक 2 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 5 नुसार दिनांक 1/6/2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 1 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, 1 वर्षासाठी इथं असणारे पद आणि पदसंख्या, वरिष्ठ सल्लागारासाठी 1 पद, सल्लागारासाठी ते 1 पद असणार मित्रांनो. अशा पद्धतीचं उपरोक्त इथं दिलेले सल्लागार संख्येत आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट करण्याचा अधिकार विभागास राहील मित्रांनो, अधिकारी विभागास राहील. तसेच आपल्याला संस्थेची नियुक्ती विभागांच्या सदस्य अधिकारात मुदतवाढीस पात्र असेल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. सदर सल्लागार माहिती तंत्रज्ञान विभागांचे संदर्भ क्रमांक विविध केल्यानुसार शुल्क अदा करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. यात येणारा खर्च आपल्याला सचिवालय, सर्वसाधारण विधी व न्याय विभाग व ई गव्हर्नन्स प्रकल्प अंमलबजावणीतून संगणक खर्च निकालासाठी उपलब्ध अनुदानातून भागवण्यात यावं सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके, 1 वर्षासाठी तर सल्लागार वरिष्ठ सल्लागारसाठी तर वॅकेन्सी येणार आहे मित्रांनो. 1 वर्षासाठी इथं कालावधी असणार आहे, टेम्पररी बेसिस. तुम्हाला कोणाला काम करायची जॉबची इच्छा असेल तुम्ही इथं करू शकता मित्रांनो. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. ओके, आणि याची कधी भरती वगैरे कशा पद्धतीने भरणार तरी KPMG सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत भरण्यात येणार आहे मित्रांनो. याला द्यायचं आहे. याची आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपण आता कशा पद्धतीने भरण्यात येईल आपण त्याची अपडेट वगैरे पण लवकरच तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला चॅनलला बनवून राहायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो. तिथे डेली अपडेट वगैरे पण तिथं असतं. तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन होऊन राहा, जेणेकरून याची जॉबची कोणती पण अपडेट वगैरे येते तिथे मी शेअर करत असतो. ओके, टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअप लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, आणि ज्या जास्त मित्रपरांना शेअर करायची व्हिडिओ, आणि त्यानंतर चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज, नवीन नवीन योजना आपल्या चॅनलवर येत असतात मित्रांनो. अशी जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.